रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत वारा भरलेले शीळ ही एक गंगाधर गाडगीळ यांची सुंदर कथा. आपल्या भल्या मोठ्या पंजात किरकोळ टाक धरून एकाग्रतेने श्री चितळे ऑफिसचे काम करीत होते. अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमधले आकडेमोडीचे काम. पण कल्पनेने निर्माण केलेल्या राक्षसांशी ज्या उत्साहाने एखादा मुलगा आपल्या फुटपट्टीने लढाई करतो, त्याच उत्साहाने श्री चितळे संख्यांना छेदित होते. त्या उत्साहाच्या भरात त्यांच्या शर्टच्या कपला शाई लागली होती. पोटाची पाठ घामाने ओली झाली होती आणि त्यांचा चेहरा तेलकटपणाने लकाकू लागला होता. पण इकडे अर्थातच चितळ्यांचे लक्ष नव्हते. अखेर एकदाचे चितळ्यांच्या हातातले काम संपले आणि ऐसपैस शरीराचे चितळे अधिकच ऐसपैसपणाने खुर्चीवर बसले. त्यांनी आपल्या सणसणीत स्वरात हाक मारली, "अरे, कोण तो? एक सिगारेटचे पाकिट आण रे." आणि मग खोलीच्या दुसऱ्या टोकाला बसलेल्या गृहस्थांना जाग्यावरूनच ओरडून ते म्हणाले, "अहो सावंत, त्या F23 फाईलचे काय झाले हो?" F23 फाईलची अशी सार्वजनिक चौकशी व्हावी हे श्री सावंत यांना रुचले नाही, म्हणून ते उठून चितळ्यांकडे येऊ लागले. पण श्री चितळे यांना ते पाहवले नाही. कुठचाच अन्याय त्यांना सहन होत नसे. ते ताबडतोब उठले आणि श्री सावंतांचे बखोट पकडून प्रेमाच्या बळजबरीने त्यांना त्यांच्या टेबलाकडे घेऊन गेले. बिचारा सावंतांना असे झाले की ती सार्वजनिक चौकशी पत्करली, पण हे सार्वजनिक प्रेम प्रदर्शन नको. आणि नंतर F23 फाईलची जी खाजगी म्हणून चर्चा चितळ्यांनी केली, ती देखील काही कमी सार्वजनिक नव्हती. श्री चितळे यांचे हेच वैशिष्ट्य होते. आपले सारे खाजगी जीवन ते सार्वजनिकपणे जगत असत आणि सगळ्या सार्वजनिक बाबतीत त्यांची वर्तणूक खाजगी स्वरूपाची असे. किंबहुना खाजगी आणि सार्वजनिक हा कृत्रिम भेद त्यांना कधी उमजलाच नव्हता. त्यांच्या या अघळपघळ वृत्तीप्रमाणेच त्यांचे शरीरही अघळपघळच होते. विकायला ठेवलेल्या भल्या मोठ्या लोण्याच्या गोळ्याने जर सैल कोट घातला, नाकावरून ओघळणारा चष्मा लावला आणि 1/3 डोके झाकणारी घडीची टोपी घातली, तर तो जसा दिसेल तसे साधारणतः मिस्टर चितळे दिसत असत. दुधातुपाचा त्यांच्या जीवनात विशेष संपर्क नसला तरी त्यांच्या पुष्ट शरीरावर लोण्याची कांती होती आणि सतत उत्साह व धांदल ते व्यक्त करीत असल्यामुळे हा लोण्याचा गोळा वितळत आहे असा भास निर्माण होई. F23 फाईलची चर्चा चाललेली असताना समाजाच्या हिताविषयी नेहमी जागरूक असणाऱ्या त्यांच्या मनात एका आठवणीने लगबगीने प्रवेश केला. रासरशी ते अर्धवट वळून म्हणाले, "अहो, हे आपले कोण ते? तुमच्या वाईफची डिलिव्हरी व्यवस्थित झाली का हो?" चितळे तो प्रश्न विचारित असता ज्या मुलीकडे त्यांचे तोंड वळलेले होते ती फिस्कारून म्हणाली, "हे काय हे तुमचे बोलणे, मिस्टर चितळे? माझ्या वाईफची कशी ती डिलिव्हरी होईल बरं?" ते ऐकून ऑफिसमधली सारी सभ्यता गदगदून हसली. जाकिटावरील घड्याळांच्या छेड्यांच्या रेषा थिल्लरपणे नाचल्या. दाराआडून जावई बापूकडे सासूबाईने पाहावे तसे मिशाळून हास्य डोकावले. टोप्या निघाल्या आणि टकलांवरून हात फिरले. तिशीच्या आसपासच्या बिनमिशीवाल्या अगर किरकोळ मिशांच्या वयस्क तरुणांनी दाबलेल्या उच्छृंखल हास्याच्या फुरफुऱ्या सोडल्या आणि तसे करताना नाके कुरवाळणे, अगर शर्टाच्या गुंड्या पिरगाळणे त्यांना अवश्य वाटले. कॉलेजमधून नुकत्याच ऑफिसात आलेल्या पोरांनी कोंबड्या फडफडाव्या तसे हास्य केले. जणू आपणच ऑफिसात इतक्या लोकांसमोर प्रसूत झालो आहोत अशा प्रकारे लाजून मुली लाल लाल झाल्या. कोणी जाड फाईलीत तोंड घालून तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. कोणी टेबलावर हाताची चौकट करून त्यात तोंड घुसवले. कोणी पदराचा शेव तोंडापुढे धरला आणि जगातल्या विविध प्रकारच्या आगगाड्यांच्या शिट्ट्यांचे संमेलनच तिथे भरले आहे की काय असा भास निर्माण झाला. चितळ्यांनी देखील आपले नेहमीचे सार्वजनिक हास्य केले. थोड्या वेळाने सगळी स्थिर स्थावर झाली. काढलेल्या टोप्या परत डोक्यावर चढल्या. चेहऱ्यावरून गांभीर्याची इस्त्री फिरली आणि पावडरचे पफ पण फिरले. पुन्हा खुर्शीची सुसंगत असे शरीराचे काटकोन झाले. हसण्याच्या भरात बाहेर उठून गेलेले एक गृहस्थ हसत हसतच पुन्हा आत येऊन बसले. तेवढ्यात एक वयस्क तरुणी रागाने म्हणाली, "सभ्यपणाच्या काही मर्यादा राहिल्या आहेत की नाही कोण जाणे." ते ऐकून मात्र चितळे संतापले. त्यांच्या विशुद्ध मनाला यातना झाल्या. त्यांनी गर्जना केली,
तुम्ही शिकलेल्या मुली वेळेवर लग्न करीत नाही आणि मग जिथे तिथे तुम्हाला असभ्यपणा आणि पाप दिसायला लागते. काय हो चुकले माझे? मी आधी मिस आपल्या यांना उद्देशून बोललोच नाही. चितळ्यांच्या सरबत्तीपुढे टिकाव धरणारा मनुष्य अजून निर्माण व्हायचा होता. ती वयस्क तरुणी अर्थातच चुपचाप बसली आणि पुरुष जात फार दुष्ट व पापी आहे हा तिचा समज अधिकच दृढ झाला. इकडे चितळ्यांचे लेक्चर चालूच राहिले आणि त्यांनी सगळ्या शिकलेल्या तरुणींची लग्ने लावून द्यायला आपण तयार आहोत अशी जाहीर घोषणा केली. नंतर त्यांनी ते आपले हे यांच्या मिसेसच्या डिलिव्हरीचा नाजूक प्रश्न खसकन हातात घेतला. त्या बाबतीत अनेक प्रकारे त्रास कसा होतो आणि तरी देखील कसे घाबरता कामा नये याचे स्पष्टीकरण केले. डॉक्टरांच्या लबाडीचे अनेक दाखले दिले. प्रसूतकाली होणाऱ्या अनेक रोगांवर विवरण केले. म्हणजे एकंदरीत त्या गृहस्थांना धीर व माहिती देण्याच्या प्रयत्नात त्यांना बावरून आणि गोंधळून सोडले आणि अखेर ते म्हणाले, हे पहा, काही अडचण पडल्यास मध्यरात्री देखील माझ्याकडे येताना थोडा सुद्धा संकोच बाळगू नका. तशीच काही अडचण असली तर सरळ आपल्या मिसेसला आमच्या घरी पाठवा. आमच्याकडे होईल त्यांची सगळी व्यवस्था. त्या गृहस्थाच्या बायकोला जितक्या प्रसूतीच्या वेदना झाल्या नसतील तितक्या त्याला हे सार्वजनिक भाषण ऐकताना झाल्या. आणि चितळे जेव्हा परत आपल्या जागेवर जाऊन बसले तेव्हा त्याला बराच वेळ न आलेली शिंक आल्यावर जसे बरे वाटते तसे वाटले. पण त्याला चितळ्यांचा राग मात्र आला नाही. कारण शूद्र अगर दुष्ट मनोवृत्तीची माणसे सोडली तर इतर कोणालाही चितळ्यांचा राग येणे अशक्य होते. चितळ्यांचे मन अतिशय निर्मळ होते. स्वार्थ अगर अहमपणा यांचा त्यांच्या मनाला संपर्क देखील झालेला नव्हता. जगातली सर्व माणसे चांगली आहेत आणि त्यांचे चांगलेच होत राहावे असे त्यांना मनापासून वाटे. जगाचे चांगले करण्यात आपण हातभार लावावा असा फार मोठा उत्साह चितळ्यांना वाटत असे. आता उत्साह शहाणपणा यांचे विशेष पटत नसल्यामुळे चितळ्यांचा उत्साह कधी कधी त्रासदायक ठरत असे हे खरे. पण सर्वसामान्यपणे लोकांना त्यांची गंमतच वाटत असे आणि कौतुकही वाटत असे. चितळे जागेवर जाऊन बसले आणि उत्साहाने पुन्हा काम करू लागले. तेवढ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांना बोलावणे आले. चितळ्यांनी ताबडतोब उत्साहाने आपले कागद गोळा केले आणि शिड फुगलेल्या गलबताप्रमाणे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोलीत गेले. चितळ्यांच्या नंतर नोकरीला लागून त्यांच्या पुढे गेलेल्या अनेक माणसांपैकी हा वरिष्ठ अधिकारी एक होता. चितळ्यांच्या काम करायच्या अगळपगळ पद्धतीमुळे त्यांना वरची जागा देणे धोक्याचे वाटले होते. शिवाय आपल्या अनेक सार्वजनिक जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या खात्याच्या परीक्षा पास व्हायला त्यांना फुरसत मिळाली नव्हती. पण ही सगळी माणसे आपल्या पुढे गेली याचे वाईट न वाटता चितळ्यांना त्यांचे कौतुकच वाटत असे. पित्याच्या ममतेने ते त्यांच्याकडे पाहत असत. हा वर गेलेला मनुष्य मात्र किडक्या वृत्तीचा होता. तो शिष्टपणाने म्हणाला, किती चुका आहेत तुमच्या या स्टेटमेंटमध्ये? आणि त्याने ते स्टेटमेंट चितळ्यांच्या अंगावर फेकले. सर्वसाधारणपणे चितळे दुसऱ्या माणसाचा चांगुलपणा इतका गृहीत धरून चालत की दुसऱ्याने केलेला अपमान बहुधा त्यांच्या ध्यानात येत नसे. पण इथे मात्र हा अपमान त्यांच्या ध्यानात आला. त्या सरशी त्यांनी आपला आधीच सार्वजनिक असलेला आवाज अधिकच चढवला. आपले लठ्ठ बोट नाकाजवळ नेऊन हलवीत ते म्हणाले, हे पहा, आपले हे ते कोण? माझी काही चूक झाली असेल तर मी दुरुस्त करायला तयार आहे. पण तुम्ही हे कागद माझ्या अंगावर फेकलेत हे मात्र तुमचे चुकले. मला हे प्रकरण वाढवायचे नाही, पण तुम्ही ते खाली पडलेले कागद उचलून माझ्या हातात दिले पाहिजेत आणि माझी माफी मागितली पाहिजे. सर्वसाधारणपणे अपमान लक्षात न घेणाऱ्या चितळ्यांचा हा अवतार पाहून तो अधिकारी चरकला. त्याने चटकन घंटा वाजवून शिपयाला बोलावले आणि ते कागद उचलून चितळ्यांच्या हातात द्यायला सांगितले. पण चितळे एखाद्या तत्वाकरता भांडायला लागले की किती उत्साहाने भांडतात याची त्याला कल्पना नव्हती. चितळे ठणठणीतपणे म्हणाले, हे पहा, तुम्ही स्वतः ते कागद उचलून माझ्या हातात देता आणि माफी मागता की मी वर तुमची तक्रार करू? चितळ्यांचा उत्साह इतका होता की या बाबतीत त्यांनी पंतप्रधान व गव्हर्नर जनरल यांना देखील तारा केल्या असत्या. एकंदर परिस्थिती पाहून त्या अधिकाऱ्याने उठून कागद उचलले आणि ते चितळ्यांच्या हातात देऊन माफी मागितली. त्या सरशी चितळे विरघळले. त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याविषयी त्यांना फारच सहानुभूती वाटू लागली. त्यांना ते म्हणाले, हे पहा, आपले हे ते कोण?
तुमचा पाण उतारा करावा अशी माझी इच्छा नव्हती. माझ्या चुका मला कबूल होत्या. टू एरर इज अ ह्युमन. काय समजलात? टू एरर इज अ ह्युमन. पण डिग्निटी म्हणजे डिग्निटी. म्हणून मला असे करावे लागले. बरे, आता राग मानू नका तुम्ही. तुम्हा तरुण लोकांच्या हातात एकदम सत्ता आली की तुमची डोकी भडकतात आणि मग हे असे होते. पण जाऊ दे. टू एरर इज अ ह्युमन. आता ह्यापुढे समजुतीने वागा म्हणजे झाले. चितळ्यांनी त्या अधिकाऱ्याचे डोळे आपल्या रुमालाने पुसून त्याच्या पाठीवर समजावणीच्या थापट्या मारण्याचेच काय ते बाकी ठेवले होते. त्या अधिकाऱ्याला पहिल्या मारहाणीपेक्षा ही दुसरी अधिक असह्य वाटली आणि चितळे जेव्हा शिडात वारा भरलेल्या गलबतासारखे निघून गेले तेव्हा त्याला हायसे वाटले. दुसऱ्या एका अधिकाऱ्याजवळ चितळ्यांच्या कामातील चुकांविषयी निषेध व्यक्त करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण चितळ्यांचे नाव ऐकताच तो अधिकारी खूप मोठ्याने हसला आणि म्हणाला, वा राव, चितळ्यांच्या चुका आणि त्या तुम्ही काढणार हो? अहो, चितळ्यांच्या चुका कधी कोणीच काढू शकत नाही. काय समजलात? मोठमोठ्याने हसत तो अधिकारी निघून गेला. झालेल्या प्रकाराचा गवगवा करावा व आपला टेंबा मिरवावा अशी चितळ्यांची मुळीच इच्छा नव्हती. पण त्यांचा सारा खाक्यात सार्वजनिक असल्याकारणाने आपोआपच हा प्रकार सर्वांना माहीत झाला. चितळ्यांविषयींच्या सार्वजनिक सहानुभूतीमुळे आणि अद्भुतता व अतिशयोक्ती याविषयीच्या नैसर्गिक आवडीमुळे प्रसंगाची रंगत व नाट्य ही सारी वाढतच राहिली. संध्याकाळी एक गृहस्थ चितळ्यांना म्हणाला, का हो, त्या भिवंडरकरने म्हणे तुमच्या पायावर अगदी डोके ठेवले. चितळे तो प्रसंग अजिबात विसरून गेले होते. ते म्हणाले, म्हणजे आपला तो हा ना, पायावर डोके कसे ठेवील आणि मी ते कसे ठेवून घेईल? असे कोणी केले तर मीच त्याच्या पायावर उलट 10 वेळा डोके ठेवले असते. पण तो गृहस्थ ठासून म्हणाला, अशी लपवाछपी कशाला करता राव? तुमचा हात सांगुलपणा तर नडतो सगळीकडे तुम्हाला. चक्क तो तुकाराम शिपाई जर सांगतो आहे की त्याने दाराआडून हा सगळा प्रकार पाहिला, तर तुमचे हे बोलणे कोण ऐकून घेईल? चितळे भांबावून गेले. स्वतःच्या स्मरणशक्तीवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता, कारण तिने त्यांना अनेकदा धक्का दिला होता. शिवाय तुकाराम शिपायासारखा चांगला माणूस खोटे बोलेल कसे? त्यांना काही सुचेना. त्यांचे मन घरंगळतच दुसऱ्या विषयावर गेले आणि आपण ऐकले ते अगदी खरे अशी त्या गृहस्थाची खात्री पटली. त्यानंतर कामात आणि इतर गोष्टींत चितळ्यांचा वेळ कसा गेला ते त्यांनाच समजले नाही. अनेक माणसांनी येऊन त्यांच्या खिशातल्या सिगारेट्स हक्काने ओढल्या. सिगारेटची पाकिटे आणण्याकरता दिलेल्या पैशातले उरलेले पैसे शिपायांनी परत केले नाहीत. कित्येक शिपायांच्या घरी आकस्मिक आजार उद्भवला व पहिल्या तारखेला परत करण्याच्या बोलीने त्यांनी पैसे नेले. अशा बोल्या आत्तापर्यंत कितीतरी झाल्या होत्या. याचा हिशोब करणे शक्य नव्हते आणि त्यात काही अर्थही नव्हता. एका कारकुनाला फर्निचर विकत घेण्याकरता त्यांनी सल्ला दिला. दुसऱ्याने आपल्या मुलाला बाबा गाडी हवी आहे असे लाजत लाजत सांगितले. तेव्हा बाबा गाडी या विषयावर मोठे व्याख्यान त्यांनी त्याला ऐकवले व त्याच्याबरोबर बाबा गाडी आणावयाला बाहेर पडायला ते तयार झाले. तेवढ्यात ऑफिसातले पंखे बंद पडले. तेव्हा रिपेअरचे काम स्वतः करावे अशा उत्साहाने ते पुढे सरकले. पण या कामात लुडबुडण्याचे काही कारण नाही असे त्यांना सांगितले गेल्या कारणाने ते नाईलाजाने परतले. पण परतल्यानंतर PWDच्या आळशीपणाबद्दल व हलगर्जीपणाबद्दल एक खमंग व्याख्यान द्यायला मात्र ते चुकले नाहीत. तेवढ्यात एका अधिकाऱ्याकडून त्यांना बोलावणे आले आणि आपल्या मुलीच्या लग्न समारंभात मदत करण्याची विनंती करण्यात आली. चितळ्यांनी उत्साहाने मान्यता दिली आणि ताबडतोब लग्न समारंभाचा कच्चा आराखडा भरघोस भाषेत त्या अधिकाऱ्यापुढे मांडला. उत्साहाच्या भरात चितळे आपल्या जागेवर परतले आणि टेबलावर पडलेला कामाचा ढीग उपसू लागले. पण चितळ्यांनी एके ठिकाणी बसून काम करावे अशी परिस्थिती सहसा टिकूनच राहत नसे. त्यांना तेवढ्यात एक स्फोटक बातमी कळली की इन्कम टॅक्स ऑफिसमधल्या एका तरुण माणसाने आंतरजातीय विवाह केला आहे. ती बातमी ऐकून चितळ्यांना स्वस्थ बसवेना. आनंदाने त्यांचे हृदय भरून आले. त्यांना गैवर आला. जातीयता कोलमडून पडत आहे याबद्दल संतोष वाटला. काहीतरी केले पाहिजे अशी चुळबुळ त्यांच्या मनात सुरू झाली. कारण चितळे हे मूलतःच पुरोगामी होते. बंधने तोडली गेली, काही नवीन झाले की त्यांच्या उत्साही मनाला समाधान वाटे. पुरोगामीपणाची त्यांची व्याख्या फार साधीसुधी होती. माणसातली भांडणे आणि भेद नाहीसे झाले की जगाची प्रगती झाल्यासारखे त्यांना वाटे.
कोणी चटकन आपल्या जवळची वस्तू उचलून दुसऱ्याला दिली की क्रांती झाल्यासारखे त्यांना वाटे आणि पुष्कळशे लोक एकत्र येऊन धावपळ व ओरडा करू लागले की सगळीकडे नंदनवन निर्माण झाल्याचा त्यांना भास व्हायचा. महात्मा गांधींनी हेच सांगितले आहे असे ते ठणठणीतपणे प्रतिपादन करायचे किंवा कोणत्याही वेळी त्यांना जे न्याय्य वाटेल ते जगातल्या सगळ्या महापुरुषांनी सांगितले आहे असे त्यांना वाटू लागायचे. चितळे उठले आणि इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेले. तेथे गेल्यावर अमके ते हे कोठे आहेत अशी त्यांनी चौकशी केली. अमके ते हे कोण असा त्यांना उलट प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे चितळे गोंधळले. उत्साहाच्या भरात आपण कोणत्या माणसाचे कशाकरता अभिनंदन करणार आहोत ते त्यांना आठवेना. कोणीतरी काहीतरी असामान्य केले होते यात संशय नव्हता, पण हरिजनाचा उद्धार झाला होता की बुडणाऱ्या माणसाचा प्राण वाचवण्यात आला होता हे त्यांना आता आठवेना. पण अखेर आठवले. ते सांगितल्यावर उलगडा झाला. पण अमके ते हे ऑफिसात आले नसल्याचे उघडकीला आले. पण त्यामुळे चितळ्यांचा उत्साह कमी झाला नाही. ज्या माणसाने त्यांना ही बातमी सांगितली त्याचा हात घट्ट पकडून ते त्याला म्हणाले, हे पहा, त्यांना सांगा की तुम्ही फार चांगली गोष्ट केलीत. आता आपल्या देशाला हेच पाहिजे आहे. तरुणांनी हेच करायला पाहिजे. तुम्ही चांगला धडा घालून दिलात. फारच उत्तम. खरे धैर्य दाखवलेत. त्यांना म्हणावे की उद्या परवा केव्हाही चितळ्यांनी चहाला बोलावले आहे आणि तेही बायकोसह. एकटे यायचे नाही. आणि अजून गिव्ह हिम माय गुड विशेष आणि म्हणावे अगदी खूप वर्षे तुमचा सुखाचा संसार होईल, चांगली बढती होईल आणि काही अडचण आली तर मी आहे म्हणावे. मध्यरात्री देखील उठून तुम्ही माझ्याकडे यावे. ज्या मनुष्याला ते हे सारे इतक्या उत्साहाने सांगत होते त्या बिचाऱ्याची बायको नुकतीच वारली होती. हे सगळे ऐकून त्याला एकदम दुःखाचा उमाळा आला आणि त्याने तोंड फिरवून डोळे पुसले. ते पाहून चितळ्यांची तारांबळ उडाली. त्यांनी ताबडतोब खोदून खोदून सगळे त्या गृहस्थाकडून काढून घेतले आणि त्यांच्या मनातील अभिनंदनाच्या लोंढ्याचे सहानुभूतीच्या लोंढ्यात अगदी साहजिकपणे व नैसर्गिकपणे रूपांतर झाले. संध्याकाळी इतर माणसे घरोघर गेल्यावर बऱ्याच वेळाने चितळे घरी जायला निघाले, कारण नेहमीप्रमाणे त्यांचे बरेच काम शिल्लक राहिले होते. काम आटोपून ते बाहेर पडले आणि ट्रॅममध्ये चढले. ट्रॅममधला कंडक्टर आपल्याकडे पाहून हसला असे त्यांना वाटले. त्या सरशी ताबडतोब चितळ्यांचे कुतूहल जागृत झाले. ते आपल्या सार्वजनिक आवाजात त्याला म्हणाले, अहो कंडक्टर, इकडे या बरे जरा. कंडक्टर आश्चर्यचकित झाला आणि संशयानेच त्यांच्याकडे आला. चितळे म्हणाले, हे पहा कंडक्टर, कितीदा तरी ट्रॅममध्ये मी तुम्हाला पाहिले आहे. इतक्या वेळा एखाद्या माणसाला पाहिल्यावर त्याच्याशी ओळख करून घेतल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. एवढा साहेबीपणा नाही बुवा आपल्याला पटत. तुमचे नावगाव काही सांगाल की नाही मला? कंडक्टरने काहीशा तुसडेपणाने आपले नावगाव सांगितले, पण साऱ्या माणसांना चांगले समजणाऱ्या चितळ्यांना तुसडेपणा जाणवला नाही. कंडक्टरने नावगाव सांगताच चितळ्यांनी त्याच्याशी वादरायण संबंध जोडला. त्याच्या गावचे अमके ते हे आमच्या ओळखीचे आहेत असा हवाला दिला आणि एकंदरीत असे सिद्ध केले की त्या कंडक्टरची आणि आपली दाट मैत्री व्हायला काहीही हरकत नाही. आणि मग सतत गर्दीत उभे राहून काम करणाऱ्या कंडक्टर प्राण्याविषयी त्यांच्या मनात सहानुभूतीचा लोंढा वाहू लागला. आपले ठिकाणी येताच चितळे उत्साहाने उतरले आणि शिरात वारा भरलेल्या गलबताप्रमाणे घराकडे चालू लागले. वाटेत अनेक लोकांशी सलाम्या आणि प्रतिसलाम्या झाल्या. अनेकांच्या प्रेमळ चौकशा झाल्या आणि अखेर एकदाचे चितळे घरी पोहोचले. त्यांना आलेले पाहून त्यांच्या बायकोचा जीव भांड्यात पडला, कारण सार्वजनिक कार्यात गुंतलेले चितळे घरी केव्हा येतील त्याचा कधीच नेम नसे. ते घरी येताच बायकोने त्यांचा कब्जा घेतला आणि स्वयंपाकघरात नेऊन त्यांना पाटावर बसवले. मग आपण केलेले चांगले पदार्थ त्यांच्यापुढे खाण्याकरता ठेवले. पण चितळ्यांनी एक घास तोंडात घातला असेल नसेल तोच त्यांना इतरांची आठवण झाली आणि त्यांच्या घरातले इतर म्हणजे थोडे थोडके नव्हते. त्यांची मुले सोडली तरी शिकण्याकरता ठेवलेले विद्यार्थी, म्हातारे कोतारे, निराधार, नातेवाईक, नोकरी शोधण्याकरता आलेले होतकरू मुले व लग्न जमावे म्हणून मुंबईला ठेवलेल्या मुली वगैरे प्रचंड परिवार त्यांच्या घरात असे. घर आपलेच आहे अशा थाटात हा परिवार नेहमी वागत असे. त्यामुळे खुद्द चितळ्यांच्या जीवनाच्या वेळी अन्न संपलेले असे आणि झोपायला जागा नाही म्हणून त्यांना गॅलरीत पाय आखडून झोपावे लागे. पण चितळ्यांना याचा कधीच विषाद वाटत नसे.
आणि त्यांना विषाद वाटत नाही म्हणून त्यांच्या बायकोला विषाद वाटत असे. तोंडात अन्नाचा घास घेताच त्यांना आपल्या साऱ्या परिवाराची आठवण झाली. त्या साऱ्यांची चौकशी करून त्यांना आपल्या पुढ्यातले देऊन टाकल्यामुळे चितळ्यांना स्वतःला खायला मुळीच काही उरले नाही. तो प्रकार पाहून मात्र चितळ्यांची बायको संतापली आणि फडाफडा बोलू लागली. अगदी चक्क शिव्या मोजू लागली. त्या सरशी चितळे गयावया करून म्हणाले, "अगं अगं, ओरडू नको बरं अशी. तुला काही आहे की नाही? आपल्याकडे पाहुणे आले आहेत ना, ते त्यांना वाईट नाही का वाटायचे असे बोलल्यावर?" पण चितळ्यांची बायको सारखी मोठमोठ्याने बडबडत शिव्याशाप देत राहिली. अखेर तिची बडबड बंद करण्याचा मार्ग म्हणून चितळ्यांनी गूळ काढला, शेंगदाणे काढले आणि त्यांचे ते बोकाणे भरू लागले. ते पाहून त्यांच्या बायकोचा कंठ रुद्ध झाला आणि डोळे पुसत पुसत ती हसू लागली. चितळ्यांचा तिला विलक्षण राग येत असे आणि दिवसभर त्यांची काळजी करण्याशिवाय दुसरे काही सुचत नसे. आपल्यापासून चितळ्यांना दूर ठेवणाऱ्या इतरांचा तिला मनस्वी राग येई व इतरांना तोडून बोलण्याइतका वाईटपणा अंगी नसल्यामुळे ती चितळ्यांवरचा आपला राग काढून घेई. चितळे इतके कमी खात की त्यांचे शरीर इतके लठ्ठ कसे झाले होते हा मोठा प्रश्नच होता. त्यांच्या बायकोला तर त्यांच्या खाण्यापिण्याची सारखी काळजी वाटत असे. तिला बिचारीला माहीत नव्हते मनाचा निर्मळपणा हे सगळ्यात जास्त पौष्टिक अन्न आहे. स्वयंपाकघरातून चितळे बाहेर आले आणि मुलांना अंगाखांद्यावर घेऊन गॅलरीत उभे राहिले. अर्थात फार वेळ तसे उभे राहणे त्यांना शक्य नव्हते. आपण अंगावर घेतलेली अनेक कामे त्यांना आठवत होती. त्यामुळे त्यांची चुळबुळ सुरू झाली. इतक्यात केव्हाही मध्यरात्री या अशा चितळ्यांनी दिलेल्या आश्वासनाचा पूर्ण फायदा घेणाऱ्या लबाड माणसांपैकी एक माणूस आला. त्याने मोठ्या आस्तेवाईकपणाने चितळ्यांची व वहिनींची चौकशी केली. त्यांच्या मुलांचे कालगुच्चे घेतले आणि मग चितळ्यांना म्हटले, "जरा नळ आहे, सोय होईल का हो?" चितळे उत्साहाने म्हणाले, "जरूर जरूर. अहो, नडीच्या वेळेला उपयोगी नाही पडायचे तर केव्हा पडायचे? बोला, काय म्हणणे आहे?" तो मनुष्य हलक्या आवाजात म्हणाला, "100 रुपयाची सोय होईल का?" "100 रुपये?" चितळ्यांना हादरा बसला. त्यांचा परोपकार किंवा एकंदर सगळा व्यवहारच 5-10 रुपयांच्या रकमांमध्ये चालत असे. त्यांचा पगार आधी फार थोडा होता. त्यांचा श्रीमंत सासरा त्यांच्या नकळत त्यांचा सगळा खर्च चालवित असे, म्हणून परोपकार करणे त्यांना शक्य होत असे. 100 रुपये म्हणजे कठीण आहे बुवा. नाही, पण थांबा तुम्ही जरा, मी घरात पाहतो आहे का. आणि लगबगीने चितळे घरात गेले. अगदी हलक्या आवाजात त्यांनी बायकोजवळ चौकशी केली. तशी बायको जोरात ओरडली, "कोणाला मेल्याला हवे आहेत 100 रुपये? सगळे घरच धुवून पुसून न्या म्हणावे. तुम्हाला तरी देवाने थोडी समजूत द्यावी की नाही?" तो गृहस्थ बाहेरूनच म्हणाला, "हे पहा चितळे, तशी काही एवढीही निकड नाही बरे का. मी दुसरीकडून करतो व्यवस्था." आणि तो तुरू तुरू चालायला लागला. चितळे त्याच्या मागोमाग धावत सुटले आणि त्याला जिन्याजवळ पकडून गयावया करीत म्हणाले, "हे पहा मिस्टर, असे रागावू नका बरे का. आमच्या हिला जरा बोलायचे कसे ते समजत नाही. चटकन डोके फिरवून घेते. म्हणजे तशी ती चांगली आहे, पण आणि असे पहा, उद्यापर्यंत थांबा. मी काहीतरी व्यवस्था करतो. अच्छा, रागावू नका बरे का." तो गृहस्थ गेल्यावर घरात येऊन चितळे बायकोवर खूप तणतणले आणि त्या प्रेमळ बाईला कधी न रागवणारा आपला नवरा आपल्यावर रागवला याचेच फार कौतुक वाटले. नवऱ्याची भीती वाटण्यात असलेला आनंद तिने आत्ता अनुभवला. चितळे मात्र खूप रागात होते. त्यांनी कोट टोपी घातली आणि तरातरा ते बाहेर पडले. ते इतके रागावले होते की जिन्यात जाईपर्यंत आपण परत केव्हा येणार ते त्यांनी बायकोला सांगितलेच नाही. शिडात वारा भरलेल्या गलबताप्रमाणे ते बाहेर पडले आणि काही वेळाने ते एका व्याख्यानाच्या ठिकाणी कसे जाऊन पोहोचले ते त्यांचे त्यांनाच समजले नाही. तेथे एक विद्वान वक्ता आपल्या विद्वत्तेला साजेसा उशीर करून आला आणि देशातल्या सद्यस्थितीवर आंबट तोंड करून व्याख्यान देऊ लागला. अगदी निर्विकारपणे तो आपल्या देशातील परिस्थिती कशी भयानक आहे ते सांगत होता आणि श्रोते देखील अगदी निर्विकारपणे ते ऐकून घेत होते. ते एकंदर बौद्धिक वातावरण चितळ्यांना रुचले नाही. जसे जसे देशातल्या भयानक परिस्थितीचे चित्र त्यांच्या पुढे रेखाटण्यात येऊ लागले तसे तसे चितळे अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागले. त्या वक्त्याच्या व श्रोत्यांच्या निर्विकारपणाची, परकेपणाने पाहण्याच्या वृत्तीची त्यांना विलक्षण चीड येऊ लागली.
शेवटी ते सारे असह्य होऊन चितळे उठले आणि लोकांच्या हाकेला अगर अध्यक्षांच्या खाली बसायला ना जुमानता ते ठणठणीतपणे बोलू लागले. काय हो, आपल्या देशाची स्थिती एवढी जर वाईट आहे तर तुम्ही आधी का नाही आम्हाला सांगितलेत? म्हणजे आम्ही काही तरी केले असते, धडपडलो असतो. पंडित नेहरूंना का नाही तुम्ही ते सांगितले? तुम्हाला नाही सांगता येत तर मी सांगितले असते. आम्ही सांगितले असते. आमचा तो हक्क आहे तसा. आणि तुम्हाला हे सगळे माहीत होते तर इतके दिवस स्वस्त का बसलात? का नाही मार्ग काढलात? सरळ आपले आमचा देश धुळीला मिळतो आहे असे का सांगता? याचा काय अर्थ? आणि तुम्ही सगळे लोक हे ऐकून कसे घेतात? कसा मिळेल आपला देश धुळीला? आणि का मिळेल? आम्ही काय स्वस्त बसणार आहोत की काय? अध्यक्षांच्या सूचनांना न जुमानता चितळे बडबडतच राहिले आणि लोकांना काय वाटले कोण जाणे. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.